आजादी का अमृत महोत्सव। आजादी का सफर आकाशवाणी के संग। आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत आज आपण शहीद भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयावर मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय गणेशखिंड पुणे इथले प्राध्यापक सागर नाईक यांनी दिलेलं व्याख्यान ऐकणार आहात। महान भारतीय क्रांतिकारक शहीद भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विचार आणि कार्य आजही असंख्य देशवासियांना स्फूर्ती देण्याचं काम करतात। आपला देश इंग्रजांपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी केलेलं बलिदान आणि अतुलनीय समर्पणाविषयीची माहिती देताना प्राध्यापक सागर नाईक म्हणाले, नमस्कार श्रोतेहो, आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण शहीद भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयाची चर्चा करणार आहोत। शहीद भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांचे विचार आणि कार्य आजही भारतातील असंख्य तरुण तरुणींना स्फूर्ती देण्याचे काम करतात। आज जेव्हा आपण आजादी का अमृत महोत्सव साजरा करतोय, त्या निमित्ताने भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांच्या विचार आणि कार्याची ओळख आपण करून घेणार। त्यासाठी सर्वप्रथम आपण भारतीय क्रांतिकारकांच्या लढ्याची पार्श्वभूमी जाणून घेऊया। भारतात इंग्रजांचे राज्य अधिकाधिक बळकट होत असताना देशाला परकीयांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी तरुणांच्या क्रांतिकारी संघटना 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच उदयाला येत होत्या। प्रामुख्याने बंगाल, महाराष्ट्र आणि उत्तर भारतात या संघटना कार्यरत होत्या। 1920च्या दशकात झालेल्या क्रांतिकारी चळवळीमध्ये भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जी कामगिरी केली त्याने स्वातंत्र्य लढ्याला आणखी गती दिली। शिवाय कामगार आणि शेतकरी जनतेला सोबत घेऊन संघटित लढा उभा करण्याचा प्रयत्नही केला। जनतेत स्वातंत्र्याची आकांक्षा निर्माण करण्याचे आणि तरुण तरुणींना प्रेरित करण्याचं महत्त्वाचं काम क्रांतिकारकांनी केलं। भगतसिंग यांचे वडील किशन सिंग पंजाबी शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या गदर पार्टीचे सभासद होते आणि त्यांचे काका सरदार अजित सिंग आणि स्वर्ण सिंग हे सुद्धा इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढ्यामध्ये सहभागी होते। दोघांनीही यासाठी तुरुंगवास भोगला होता। पंजाबमधील दुसरे स्वातंत्र्य योद्धे करतार सिंग सराभा यांना इंग्रजांनी लाहोर कटामध्ये गुंतवून वयाच्या अवघ्या 18व्या वर्षीच फाशीची शिक्षा सुनावली होती। करतार सिंग सराभा हे भगतसिंगच्या अनेक आदर्शांपैकी एक प्रमुख आदर्श होते। क्रांतिकार्याची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि क्रांतिकारकांच्या प्रेरणांनी भगतसिंग यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षीच सक्रियपणे क्रांतिकार्यात सहभाग घ्यायला सुरुवात केली। मार्च 1926मध्ये भगतसिंग यांनी भगवतीचरण वोहरा, एहसान इलाही आणि धन्वंतरी या सहकाऱ्यांसोबत नवजवान भारत सभेची स्थापना केली। सभेचं काम सामाजिक आणि राजकीय आघाड्यांवर चालणार होतं। भारतीय भाषांचा प्रसार प्रचार करणं, आपापसातील बंधुभाव जोपासणं अशी सामाजिक कामं सभा करत होती। दिनांक 6 मे 1928 रोजी नवजवान भारत सभेचा जाहीरनामा घोषित करण्यात आला। त्या जाहीरनाम्यातले काही प्रमुख मुद्दे असे होते: देशातील इंग्रजांचे राज्य नष्ट केल्याशिवाय देशाचे शोषण थांबणार नाही। देशाला स्वतंत्र करण्याची जबाबदारी तरुणांचीच आहे। धर्म आणि जात यांच्या नावावर समाजात फूट पाडून आपापसामध्ये दंगेधोपे माजवण्याचा जो प्रकार सुरू आहे तो थांबला पाहिजे। भारतात स्वतंत्र व सार्वभौम संघराज्य निर्माण झाले पाहिजे। भारतात करावयाची क्रांती जनतेसाठी घडवून आणायची आहे। त्यासाठी देशसेवा करणारे आणि सर्व प्रकारचा त्याग करणारे तरुण एकत्र येणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांच्या कीर्ती किसान सभेचे नेते सोहन सिंग जोश हे त्या सभेच्या अमृतसर शाखेचे प्रमुख होते। त्यांच्याशी भगतसिंगचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते। देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेतकरी आणि कामगार यांनी एकत्र येऊन स्वतःचं राज्य स्थापन केलं पाहिजे या मताचे भगतसिंग होते। किसान सभेच्या कीर्ती मासिकात याच वेळेला भगतसिंगने अराज्यवाद म्हणजे काय आणि विद्यार्थी आणि राजकारण यावर लेख लिहिले। शिवाय डॅन ब्रीन या आयरिश स्वातंत्र्य सैनिकाने लिहिलेल्या स्वातंत्र्यासाठी लढा या लेखमालेचं भाषांतरही प्रसिद्ध केलं। इन्कलाब जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद या क्रांतिकारी घोषणा नवजवान भारत सभेच्या अधिकृत घोषणा होत्या। याखेरीज नवजवान भारत सभेने ट्रॅक्ट सोसायटीची सुद्धा स्थापना केली होती, ज्याच्या अंतर्गत जनतेत क्रांतिकारी जाणीवा जागवणाऱ्या पत्रकांची निर्मिती केली गेली। छबिलदास हे या समितीचे सेक्रेटरी होते। त्यांनी उर्दूमध्ये पत्रकांची रचना केली। सामान्य लोकांना ती सहजगत्या उपलब्ध व्हावीत
यासाठी त्यांची किंमत 2 पैसे ठेवली गेली. हम स्वराज्य क्यों चाहते हैं, नौजवान से 2 बातें यांच्यासारख्या पत्रकांनी कामगार आणि शेतकऱ्यांना संघटित करण्याचं काम केलं. गरिबी आणि शिक्षणाचा अभाव हे सर्वात मोठं पाप असल्यामुळे सामाजिक आणि आर्थिक पुनर्रचना करणं हे आमचं ध्येय असल्याचं एका पत्रकात म्हटलं होतं. ऑक्टोबर 1928मध्ये सभेने नौजवान नावाचं वृत्तपत्रही सुरू केलं. बंगालमधील अनुशीलन समितीशी संबंधित असलेल्या सचिंद्रनाथ सन्याल आणि जोगेशचंद्र चटर्जी यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीची स्थापना केली होती. सशस्त्र क्रांतीने भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं आणि भारताचे प्रजासत्ताक स्थापन करणं हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. क्रांतिकार्यासाठी शस्त्रांची आवश्यकता होती आणि ते खरेदी करण्यासाठी सरकारी खजिना लुटण्याची योजना क्रांतिकारकांनी आखली. त्यानुसार 9 ऑगस्ट 1925 रोजी हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीच्या चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ आणि रोशनलाल इत्यादी क्रांतिकारकांनी लखनौ ते सहारनपूर मार्गावर असलेल्या काकोरी या ठिकाणी रेल्वे थांबवून खजिना लुटला. ही घटना काकोरी कट म्हणून ओळखली जाते. कटामध्ये सहभागी असलेल्या क्रांतिकारकांवर खटला भरण्यात आला. 2 वर्षे चाललेल्या या खटल्यामध्ये रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, रोशनलाल आणि राजेंद्रनाथ या 4घांना फाशीची शिक्षा झाली. सचिंद्रनाथ सन्याल यांच्या बंदी जीवन या आत्मचरित्राने प्रभावित झालेले भगतसिंग काकोरी कटापासूनच हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीच्या संपर्कात होते. काकोरी कटानंतर जवळपास सर्वच अनुभवी क्रांतिकारक तुरुंगात होते, तर काहींना भूमिगत व्हावे लागले होते. अशा निराशाजनक परिस्थितीत भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, शिववर्मा, सुखदेव आणि विजयकुमार सिन्हा या तरुण क्रांतिकारकांनी संघटनेची पुनर्बांधणी करण्याचं ठरवलं. भगतसिंग आणि विजयकुमार सिन्हा यांनी संघटनेला पाठिंबा मिळावा म्हणून उत्तर भारताचा दौरा केला. 8 आणि 9 सप्टेंबर 1928 रोजी फिरोजशाह कोटलाच्या किल्ल्यावर हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीच्या केंद्रीय समितीची एक बैठक बोलवण्यात आली. त्यात हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीचे नाव हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असं करण्यात आलं. भारताला फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळवून द्यायचे नाही, तर समाजवादी प्रजासत्ताक निर्माण करण्याच्या धोरणावर संघटनेची पुनर्रचना झाली होती. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचं काम 2 आघाड्यांवर चालणार होतं. त्यापैकी एक लष्करी आघाडी होती. या आघाडीचे कमांडर चंद्रशेखर आझाद होते. दुसऱ्या संघटनात्मक आघाडीचे काम शस्त्रास्त्रे जमा करणे, निधी गोळा करणे आणि संघटनेच्या क्रांतिकारी विचारांचा प्रचार करणे असं होतं. या आघाडीची धुरा भगवतीचरण वोहरा यांच्याकडे होती. 1928 साली देशभरात सायमन कमिशनला विरोध होत होता. लाहोर येथे लाला लाजपतराय यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनात इंग्रजी पोलिसांनी लाठीमार केला. पुढे 18 दिवसातच दुखापतीमुळे लालाजींचा मृत्यू झाला. लालाजींच्या हत्येचा सूड घेण्यासाठी आणि इंग्रजांच्या विरोधी जनचेतना निर्माण करण्यासाठी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू आणि जयगोपाल यांनी हत्येला जबाबदार असणाऱ्या स्कॉट या पोलीस अधिकाऱ्याचा वध करण्याची योजना आखली. लाहोर सचिवालयाजवळ ठरल्याप्रमाणे राजगुरू यांनी एका ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळी घातली. त्या पाठोपाठ भगतसिंगनेही गोळ्या घातल्या. त्यात तो अधिकारी मरण पावला. पण तो अधिकारी स्कॉट नसून सँडर्स होता असं त्यांच्या लक्षात आलं. सँडर्ससुद्धा 30 ऑक्टोबरच्या लाठी हल्ल्यात स्कॉटला सहकार्य करीत होता. या घटनेनंतर हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेनेने सँडर्सच्या हत्येचं समर्थन करणारं पत्रक काढलं आणि त्यात म्हटलं, हत्या करण्याबाबत आम्हाला खेद आहे, परंतु अमानुष दडपशाही करणाऱ्या संस्थेचा सँडर्स हा प्रतिनिधी होता, म्हणून ही हत्या करणे अपरिहार्य झाले आणि ती हत्या देशात आमूलाग्र क्रांती घडवून आणण्यासाठी आपण करीत आहोत. चंद्रशेखर आझाद यांनी हे पत्रक बलराज या नावाने काढले होते. या घटनेनंतर संबंधित क्रांतिकारक वेषांतर करून लाहोर येथून निसटले. भगतसिंगने युरोपियन वेश धारण करून दुर्गादेवी वोहरा यांच्यासोबत कलकत्ता गाठले. तिथे त्यांनी त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती, प्रतुल गांगुली, ज्योतिष घोष या क्रांतिकारकांची भेट घेतली. जतींद्रनाथ दास यांची भेट घेऊन त्यांना क्रांतिकारकांना बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचीही विनंती केली. जतींद्रनाथ दास 1923-24 मध्येच हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीचे सदस्य होते. आता ते नव्याने हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनसोबत काम करणार होते. त्यानुसार आग्रामध्ये नाई की मंडी आणि हिंग की मंडी हे 2 घर भाड्याने घेऊन त्यात बॉम्बची फॅक्टरी सुरू करण्यात आली. 4 महिन्यांनी झालेल्या केंद्रीय कायदेमंडळाच्या बॉम्बस्फोटातील बॉम्ब
इथेच बनवले गेले होते. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल 1929 रोजी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब टाकला. या घटनेची पार्श्वभूमी काय होती हे हिंदुस्थान प्रजासत्ताक समाजवादी सेनेने त्यानंतर काढलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले होते. या पत्रकात म्हटलं होतं, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणाच्या अनुषंगाने निर्माण करण्यात आलेल्या तथाकथित पार्लमेंटमध्ये भारतीयांचा सतत अपमान केला जातो. या पार्लमेंटमध्ये अंतर्गत सुरक्षा कायदा आणि कामगार विवाद कायदा यांच्यासारखे लोकविरोधी कायदे संमत केले जातात. वर्तमानपत्रांची मुस्कटदाबी करणारा राजद्रोहाचा कायदा पुढच्या अधिवेशनात आणण्याचा सरकारचा इरादा आहे. अनेक कामगार नेत्यांना सरकारने कारणाशिवाय तुरुंगात डांबले आहे. लोकद्रोही धोरण स्वीकारणाऱ्या परकीयांना धडा शिकवण्यासाठी संघटनेने ही कृती केलेली आहे. लोकांच्या प्रतिनिधीने मतदारसंघात जाऊन लोकांना क्रांतीसाठी तयार केले पाहिजे. सरकारने हे लक्षात ठेवावे की अंतर्गत सुरक्षा कायदा आणि कामगार विवाद कायद्यासारखी बिले आणून किंवा लाला लाजपतराय यांच्यासारख्या नेत्यांना मारून सरकारला जनतेचे विचार दडपता येणार नाहीत. मानवी जीवन आम्हाला मूल्यवान वाटते. अपरिहार्य कारणामुळे आम्हाला रक्त सांडावे लागत आहे. पण महान क्रांतीच्या यशासाठी काही व्यक्तींना बलिदान करावे लागते. भारतात क्रांती होणे अपरिहार्य आहे. क्रांती चिरायू हो, असे त्या पत्रकात म्हटले होते. 11 वाजता असेंब्लीचे काम सुरू झाले होते. प्रेक्षक, पत्रकार नियुक्त जागी येऊन बसले. त्यावेळी भारतीय नेते विठ्ठलभाई पटेल हे असेंब्लीचे अध्यक्ष होते. त्या दिवशीचे कामकाज पाहण्यासाठी सायमन कमिशनचे अध्यक्ष जॉन सायमन हे सुद्धा हजर होते. हजर सभासदांमध्ये पंडित मोतीलाल नेहरू, बॅरिस्टर जिना, बॅरिस्टर जयकर, नची केळकर आदी लोकांचा समावेश होता. असेंब्लीमध्ये ट्रेड डिस्प्यूट बिल, कामगार विवाद कायदा याच्यावर चर्चा होऊन अध्यक्षांनी ते बिल संमत झालं आहे असं जाहीर केलं. हे जाहीर होताच प्रेक्षकांच्या गॅलरीत बसलेला भगतसिंग उभा राहिला व त्याने अत्यंत खबरदारी घेऊन त्याच्या जवळचा बॉम्ब सभागृहाच्या रिकामे जागी फेकला. हे जाहीर होताच प्रेक्षकांच्या गॅलरीत बसलेला भगतसिंग उभा राहिला आणि त्याने अत्यंत खबरदारी घेऊन त्याच्या जवळचा बॉम्ब सभागृहाच्या रिकाम्या जागी फेकला. त्यामुळे मोठाच गोंधळ झाला आणि आरडाओरड सुरू झाली. त्याच वेळी बटुकेश्वर दत्त याने आपल्याजवळील बॉम्ब त्याच जागेवर फेकला. धूर व बॉम्बच्या दारूचा वास सभागृहात सर्वत्र पसरला होता. बटुकेश्वर याने आपल्याबरोबर आणलेली सर्व पत्रके सभागृहात फेकली. भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी इन्कलाब जिंदाबाद अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. धूर कमी झाला. सभागृहाच्या गॅलरीत 2 तरुण उभे आहेत असे लोकांनी पाहिले. धूर व स्फोटामुळे पळून गेलेले पोलीस अधिकारी परत आले. आमच्याजवळ शस्त्रास्त्रे नाही, आपण आम्हाला अटक करू शकता असे त्या दोघांनी पोलिसांना सांगितले. त्याचबरोबर त्यांनी आपल्याजवळचे पिस्तूल पोलिसांकडे सुपूर्द केले. याच पिस्तुलीने त्यांनी सॉन्डर्सला गोळ्या घातल्या होत्या. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली. जे पत्रक सभागृहात टाकण्यात आले होते त्याचा मजकूर आपण ऐकलाच आहे. या बॉम्ब फेकीमुळे असेंब्लीमधील फक्त 1-2 किरकोळ जखमा झाल्या. कोणाचीही हत्या झाली नाही. पत्रकात म्हटल्याप्रमाणे बॉम्ब बहिऱ्यांना जागे करण्यासाठी होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना पळून जाणं सहज शक्य होत असतानाही ते स्वतःहून पोलिसांच्या स्वाधीन झाले. असेंब्ली बॉम्ब केस आणि लाहोर कटाच्या आरोपांतर्गत क्रांतिकारक तुरुंगात होते. जेलमध्ये असताना भगतसिंग आणि त्यांच्या साथीदार क्रांतिकारकांनी जे ऐतिहासिक उपोषण केलं त्याने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी कलाटणी दिली. 15 जून 1929 रोजी सर्व राजकीय कैद्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. राजकीय कैद्यांना गुन्हेगारांपेक्षा वेगळी वागणूक मिळावी. पुस्तकं, वृत्तपत्र आणि लिहिण्याचे साहित्य उपलब्ध व्हावे. वेळेवर पत्र पोहोचावीत आणि भेट घेऊ इच्छिणाऱ्यांना अटकाव करू नये अशा त्यांच्या मागण्या होत्या. या उपोषणात 13 सप्टेंबरला जतींद्रनाथ दास शहीद झाले आणि बहुतेक क्रांतिकारक आजारी पडले. नवजवान भारत सभेने उपोषण सुरू झाल्यानंतर 30 जूनला भगतसिंग दिवस साजरा केला. अमृतसरच्या जालियनवाला बाग येथे 5,000 लोकांच्या उपस्थितीत उपोषणाच्या समर्थनार्थ कविता आणि गाणी गायले गेले. नवजवान भारत सभेबद्दल सहानुभूती राखणाऱ्या सैफुद्दीन किचलू आणि फकीरचंद सारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी या सभेला हजेरी लावली होती. तत्कालीन CID रिपोर्ट्स म्हणतात की नवजवान भारत सभा आणि काँग्रेसने मिळून जनतेत सरकारविरोधी असंतोष निर्माण केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेस बुलेटिनमध्ये लिहिलं की काँग्रेसमध्ये क्रांतिकारकांच्या कामांविषयी
प्रशंसा केली जाते. शिवाय क्रांतिकारकांना जबरदस्तीने खाऊ घालणे अतिशय अमानुष असल्याचंही त्यात म्हटलं होतं. पुढे 8 ऑगस्टला नेहरूंनी भगतसिंग, बटुकेश्वर दत्त आणि जतींद्रनाथ दास यांची भेट घेतली. क्रांतिकारकांनी भारतीय जनतेत स्वातंत्र्याबद्दल नवचेतना निर्माण केली आहे असं मत नेहरूंनी व्यक्त केलं. 1930च्या सुरुवातीला नौजवान भारत सभेने नौजवान सरहद, नौजवान सरफरोश आणि पय्यामे जंग अशी वृत्तपत्रही सुरू केली होती. नौजवान भारत सभा आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या एकूण कार्यात स्त्रियांचा मोठा वाटा होता असं इतिहासातील संदर्भ पाहिल्यात लक्षात येतं. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा जाहीर झाल्यानंतर दुर्गादेवी वोहरा आणि पृथ्वीसिंग यांनी पंजाबचे गव्हर्नर जिओफ्री डी मॉन्टेमोरन्सी यांची हत्या करण्याची योजना आखली होती. योजना फसली तरीही मुंबईच्या लॅमिंग्टन रोडवर एका इंग्रज दाम्पत्यावर दुर्गादेवी यांनी गोळ्या झाडल्या. सुशीला वोहरा आणि दुर्गादेवी यांनी मिळून भगतसिंग आणि साथीदारांची केस प्रिव्ही काउन्सिल म्हणजे इंग्लंडमधील सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेली होती. वेषांतर करून क्रांतिकारकांना जेलमध्ये पुस्तकं पुरवण्याचं कामही त्या करत होत्या. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना 23 मार्च 1931 रोजी फासावर चढवले गेले. त्यानंतर जो जनप्रक्षोभ उभा राहिला त्यात प्रामुख्याने स्त्रिया आणि विद्यार्थिनी यांचा सहभाग होता. लाहोर येथील महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी काळी ओढणी परिधान करून आपला निषेध नोंदवला. दुर्गादेवींना यानंतर 2 महिन्यांचा कारावासही झाला. पुढे त्यांनी लखनौ येथे एका मॉन्टेसरी स्कूलमध्ये काम केलं. 1999 मध्ये त्यांचं निधन झालं. पेशावरच्या निक्को देवी या नौजवान भारत सभेच्या सदस्या होत्या. त्या क्रांतिकारकांना बॉम्ब पुरवण्याचे काम करीत. सभेची लाहोर येथे झालेली 1929 साली जी बैठक होती त्याचे अध्यक्षपद सुहासिनी नंबियार यांनी भूषवले होते. कामगार आणि शेतकऱ्यांना संघटित करण्याची राजकीय व्यूहरचना या बैठकीत आखण्यात आली होती. नौजवान भारत सभेच्या सावित्री देवी यांचा सभेचे धोरण ठरवण्यात महत्त्वाचा वाटा होता. क्रांतिकारी चळवळीतील स्त्रिया स्वयंप्रज्ञेने काम करत होत्या. अशा प्रकारे क्रांतिकारी चळवळीतील स्त्रिया स्वयंप्रज्ञेने काम करत होत्या. नौजवानमधून प्रकाशित होणाऱ्या लेखांमध्ये सतत काँग्रेसच्या डोमिनियन स्टेटस म्हणजे इंग्रजी सत्ता अंतर्गत स्वायत्तता या मागणीवर प्रश्न उपस्थित केले जाऊन संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी लावून धरली जात होती. याचा प्रभाव साहजिकच काँग्रेसच्या धोरणावर झाला होता. क्रांतिकारकांच्या कामाविषयी सहानुभूती बाळगणारे श्रीनिवास अय्यंगर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1928 सालीच इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली होती. संपूर्ण स्वराज्याची मागणी सार्वत्रिकरित्या पुढे यायला लागली याचे श्रेय हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आणि क्रांतिकारकांनाच द्यावं लागतं. दरम्यानच्या काळात चंद्रशेखर आझाद यांनी आपले क्रांतिकार्य सुरूच ठेवले होते. काकोरी कट आणि लाहोर कट या खटल्यात त्यांच्यावर आरोप होते. इंग्रज सरकारने त्यांना फरारी घोषित करून त्यांना पकडून देणाऱ्यांना 10,000चे बक्षीस जाहीर केले. 27 फेब्रुवारी 1931 रोजी आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले. 1928 मध्येच भगवतीचरण वोहरा यांच्या हातात बॉम्ब फुटल्याने त्यांचाही मृत्यू झाला होता. मध्यवर्ती समितीचे क्रांतिकारक शहीद झाल्याने आणि इंग्रजांच्या दडपशाहीमुळे चळवळ हळूहळू क्षीण होत गेली. स्वातंत्र्य लढ्याला क्रांतिकारकांनी जे बळ दिलं त्याने येणाऱ्या काळात वेगवेगळ्या रूपात जनतेला प्रेरित करण्याचं काम केलं. त्यांनी सुचवलेली राजकीय कार्यक्रम पत्रिका भविष्यासाठी नक्कीच पथदर्शी होती. पण स्वातंत्र्य लढ्याला क्रांतिकारकांनी जे बळ दिलं त्याने येणाऱ्या काळात वेगवेगळ्या स्वरूपात जनतेला प्रेरित करण्याचं काम केलं. त्यांनी सुचवलेली राजकीय कार्यक्रम पत्रिका भविष्यासाठी नक्कीच पथदर्शी होती. आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत आताच आपण शहीद भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयावर मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, गणेश खिंड, पुणे यांनी दिलेलं व्याख्यान ऐकलं. आपण हे व्याख्यान आमच्या आकाशवाणी समाचार औरंगाबाद या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकाल. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे. आजादी का अमृत महोत्सव.